नमस्कार. मी डॉक्टर पूजा कोवकडे सपकाळ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बाळाने दूध पिताना स्तनावर कशी पकड करावी याबद्दल चर्चा करणार आहोत. योग्य स्तनपानासाठी बाळाची स्तनावर बरोबर पकड गरजेची आहे. जर बाळाने फक्त निप्पल ओढून दूध पिले तर आईलाही त्रास होतो व बाळाचेही पोट भरत नाही. निप्पल भोवतीच्या गडद भागाला एरिओला असं म्हणतात. पहिले आईने कुबड न काढता बाळाला स्तनपानासाठी जवळ घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला मांडीवर उशी ठेवून मागे टेका घेऊन आईने बाळाला स्तनाजवळ घेणे. मग बाळाच्या वरच्या होटाला निप्पल लावावे, ज्याने बाळ तोंड मोठं उघडेल. मग आईने स्तनावर पकड सी शेप मध्ये घ्यावी, म्हणजे आईचा अंगठा आणि बोट बाळाच्या वरच्या व खालच्या होटाच्या अंतरा इतकं पाहिजे. मग बाळाचे खालचे होठ एरिओलाच्या खालच्या भागाला टच झाले पाहिजे आणि निप्पल बाळाच्या टाळूला असलं पाहिजे, ना की तोंडामध्ये. मग आईने बाळाचं डोकं हलक्या हाताने मागे नेऊन हनुवटी स्तनामध्ये दाबावी व बाळाच्या खांद्याला मागून हलक्या हाताने आधार देऊन बाळाला स्तनाजवळ आणणे. याने स्तनाग्रह जिभेने टाळूकडे दाबेल बाळ व त्याने दुधाच्या नलिकांवरती दाब पडेल आणि बाळाला जास्तीत जास्त दूध भेटेल. आता बाळाची पकड बरोबर आहे का हे कसे कळेल? तर स्तनाचा खालचा एरिओलाचा जो भाग असतो तो वरच्यापेक्षा जास्त तोंडामध्ये राहील. दूध गिळताना बाळाच्या जबड्याची पूर्णपणे हालचाल दिसेल. बाळाच्या खालचा होठ बाहेरच्या बाजूस मुडपलेला पाहिजे, पण बाळाच्या नाकाकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे. जर बाळाचे नाक स्तनामध्ये दबलेले असेल तर आईने बाळाचे डोके हलके बाहेरच्या बाजूस मुडपणे, ज्याने बाळाची हनुवटी आणखीन स्तनामध्ये दबेल व बाळाचे नाक आणि कपाळ स्तनापासून दूर होतील. यामुळे बाळाचे स्तनावर पकड घट्ट होईल. दूध पाजणे आईसाठी आरामदायक होईल. लक्षात ठेवा, दूध पाजण्या अगोदर बाळाचे तोंड पूर्णपणे उघडलेले पाहिजे. आईला निप्पलवर चिमटे काढणे, खेचणे किंवा रगडल्यासारखं जाणवलं नाही पाहिजे. योग्य पकड नसल्याचे लक्षण म्हणजे फक्त निप्पल पकडणे व निप्पलला त्रास होणे, दूध पिताना आवाज होणे व गालाला खळी पडणे, बाळाच्या जबड्याची पूर्णपणे हालचाल न करणे होणे असे दिसल्यास आईने तिची स्वच्छ करंगळी बाळाच्या तोंडाच्या कोपऱ्यातनं टाकावी आणि स्तनपान सोडवावे. मग पुन्हा योग्य पकड देऊन पुन्हा स्तनपान सुरू करावे. आता आपण एका स्तनातून किती वेळा दूध पाजले पाहिजे हे समजून घेऊया. स्तनाच्या दुधाचे दोन प्रकार असतात. पहिलं दूध हे पाण्यासारखं असतं. त्यात पाणी व प्रोटीन असतात, जे बाळाच्या विकासासाठी गरजेचं असतं. मागील दूध हे घट्ट असतं, ज्यात चरबी आणि काही विटामिन्स असतात, जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि वजन वाढवण्यासाठी मदत करतात. आईने आधी एका स्तनातून पूर्ण दूध पाजले पाहिजे, मगच दुसऱ्या स्तनाला बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. बाळाने एका स्तनाचं दूध पूर्ण पिले आहे की नाही हे चेक करण्यासाठी आईने आपल्या हाताने स्तन दाबून बघितलं पाहिजे की दुधाचा प्रभाव कसा आहे. जर दुधाचा प्रभाव चांगला असेल तर पुन्हा त्याच स्तनाला बाळाला स्तनपान करायला पाहिजे. जर दुधाचा प्रभाव कमी असेल, थेंब थेंब असेल, तर बाळाला दुसऱ्या स्तनाला स्तनपान करावा. पण दुसऱ्या स्तनाला लावण्यापूर्वी बाळाचे ढेकर ही काढणे गरजेचे असते. जर बाळाचे पोट भरले असेल तर बाळ ढेकर ही देईल. बाळाच्या पोटात गेलेली हवा तेच म्हणजे ढेकरद्वारे ती बाहेर पडते. जर बाळाची पकड स्तनावर चांगली असेल तर बाळ कधी कधी ढेकर देत नाही, तरी आपण बाळाचे ढेकर काढण्याचा प्रयत्न करावा. आईने बाळाला एक एक करून दोन्ही स्तनातून पूर्ण दूध पाजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी बाळाचं पोट भरल्यावर बाळ दुसऱ्या स्तनातनं दूध घेत नाही. स्तनपान करताना बाळ झोपी गेलं तर आईने बाळाच्या तळपायावर हलक्या हाताने थापटून बाळाला उठवून पुन्हा स्तनपान करण्याचा प्रयत्न करावा. स्तनपानामुळे आईला प्रसूतीनंतर गर्भाशयाला पूर्वस्थितीत आणण्यास मदत होती आणि यामुळे आईचे वजन ही कमी होण्यास मदत होते. याशिवाय स्तनपान केल्याने आईला भविष्यात होणारे काही गंभीर आजारांचा धोका कमी होतो, जसे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह, हृदयरोग. प्रसूतीनंतरचा मानसिक ताण कमी होतो
बाळासोबत भावनिक बंध मजबूत होतात आणि झोप चांगली लागते. योग्य पद्धतीसह स्तनपान वारंवार करणेही गरजेचे आहे. दर 2 तासाला बाळाला स्तनपान केले पाहिजे किंवा जेव्हा बाळ स्तनपान मागेल तेव्हा बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. जर बाळ दुधासाठी रडत असेल म्हणजे बराच उशीर झाला आहे. बाळाचे भुकेचे लक्षणं जसे डोके फिरवणे, तोंड उघडणे, बोटं चोखणे, शरीर ताणणे. जर बाळाने वारंवार दूध पिलं तर आईचंही दुधात वाढ होते. पहिले 6 महिने आईचे दूध सगळ्यात चांगलं आहार हे बाळासाठी मानलं जातं. धन्यवाद.